यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। विमान सेवा सुरू, कधी रनवेचे काम पूर्ण। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूरकरांच्या स्वप्नातील विमानसेवा कधी सुरू होणार हे अद्याप अस्पष्ट आहे। 2.1 किलोमीटरच्या रनवेचे काम पूर्ण झाले आहे। सध्या विमानतळाच्या इमारतीचे आणि फायर स्टेशनच्या बिल्डिंगचे काम सुरू आहे। तसेच काही ठिकाणी ड्रेनेजचे देखील काम सुरू आहे। 12 जुलैपर्यंत ही सर्व सुमारे 48 कोटींची कामे पूर्ण होणार आहेत। त्यानंतर या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात लायसन्स मिळवण्यासाठी DGCA कडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे। त्यांच्या टीमने येऊन सर्व बाबींची तपासणी केल्यानंतरच सोलापूरची विमानसेवा सुरू होणार आहे। जुलै महिन्यामध्ये या सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण होतील असे दिसते। त्यानंतर कोणत्या विमान कंपन्या कोणत्या ठिकाणच्या विमानसेवा सुरू करतील याची चाचणी सुरू होईल। त्यामुळे सध्या तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी विमानसेवा सुरू होईल असे चित्र आहे। सिद्धेश्वर कारखान्याची विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी पाडून वर्षाचा कालावधी लोटला आहे। त्यामुळे विमानसेवा कधी सुरू होणार याचीच विचारणा सोलापूरकर करत आहेत। सोमवार दिनांक 1 जुलै रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात होणार लोकशाही दिन। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त 9 ते 18 जुलै दरम्यान अकलूज पंढरपूर या मार्गावरील वाहतूक राहणार बंद। लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स, सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर। अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे 8 लाखांच्या लाचेप्रकरणी झाले फरार। अँटी करप्शन ब्युरोने त्यांच्या विरोधात नोंदवला गुन्हा। विधिमंडळाच्या अधिवेशनात आज पहिल्या दिवशी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडून कामकाज करण्यात आले तहकूब। उद्या अजितदादा मांडणार राज्याचा अर्थसंकल्प। संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे हेच आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार। भूमी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन सादर करत आहे सोलापूर पुणे हायवे शिवाजीनगर बाळे येथे ओपन प्लॉट सोबत घर अगदी आपल्या बजेटमध्ये। 1 BHK बंगलो 21 लाख फक्त, 2 BHK बंगलो 25 लाख फक्त। संपर्क योगेश हवले 7709 85 2008। आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर। सोलापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी खरीपाच्या पेरण्या झाल्या, मात्र बळीराजाचे लक्ष लागले वरुण राजाकडे। संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या देहूतून तर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शनिवारी पंढरीकडे ठेवणार प्रस्थान। सोलापूर पुणे महामार्गावरील अरण गावाजवळ शेतातून पायी निघालेल्या वृद्धाला कंटेनरने ठोकरल्याने झाला जागीच मृत्यू। अजित पवारांनी पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना दिली नोटीस, पक्ष नेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची दिली ताकीद। अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस लिफ्टमधून एकत्र आले। भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले, प्रेम असंच चालू राहू दे। गुप्ता लॅम्प्स, सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं। आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन। POP लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध। पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्दीकी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। मोबाईल 9422 45 73 84। उद्धव ठाकरे म्हणाले, माझा आणि देवेंद्र फडणवीसांचा एकत्र लिफ्ट प्रवास हा केवळ योगायोगच, कोणीही गैरसमज करून घेऊ नये। आर्थिक न्याय मागण्यांसाठी ST महामंडळातील सर्व संघटनांचा एल्गार, आषाढी एकादशी दिवशीच दिला संपाचा इशारा। अखेर नीट पेपरफुटीतील लातूरमधील फरार आरोपी गंगाधर याला उत्तराखंडमधून पोलिसांनी केली अटक।
सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, शहराच्या सखल भागात पाणी, कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा दिला इशारा. मुंबईतील ठाणे मीरा भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बेधडक बुलडोझर फिरवा. मुख्यमंत्र्यांचे महानगरपालिका आयुक्तांना निर्देश. VR पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा. डिझायनर लाचा, डिझायनर वर्क सारीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला. ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या. VR पवार सारीज, साठी गल्ली, सोलापूर. मोबाईल 95 52 74 47 99. लोकसभेच्या चुका विधानसभेला नको, सर्वस्व झोकून काम करा. देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या पराभूत उमेदवारांना सूचना. लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल. T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा झाला विजय. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार उपांत्य फेरीसाठी सामना. मात्र सामन्यावर पावसाची सावट. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.